आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। नवी मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ। विद्यार्थ्यांना 15 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार। कुलाब्यातील नेव्हीनगरमध्ये आता पाणी साचणार नाहीये, कारण नेव्हीनगर भागामध्ये महानगरपालिका नाला रुंदीकरणासाठी खोलीकरणाचं देखील काम करणार आहे। मुंबईच्या जे रुग्णालयातील नवीन विभागाचं आज लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दीपक केसरकर आणि हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल। सीएसएमटी मधील स्वच्छतागृहाचा प्रवाशांना विनाशुल्क वापर करता येणार। डीमार्ट फाउंडेशनला स्वच्छतागृहांची देखभाल करण्याचे काम। मुंबईसह किनारपट्टीवर थंड वाऱ्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे। मुंबईच्या किमान तापमानात घट। पुढील 2 दिवस मुंबईकरांना गारवा जाणवण्याची शक्यता। राज्यातील 3 अतिसंवेदनशील कारागृहांमध्ये अत्याधुनिक ह्युमन बॉडी स्कॅनर बसवण्याचा निर्णय। कैदी अंगात लपून चरस, मोबाईल, धारदार शस्त्र जेलमध्ये आणतात, त्याला आळा आता बसेल। कल्याणमधील सिटी पार्कच्या मुद्द्यावरून भाजप कार्यकर्ते आक्रमक। तिकिटांसाठी 1 ते 1.5 तास जात असल्यानं नागरिकांचा गोंधळ। आंदोलन करत तिकिटांशिवाय दिलाय प्रवेश। देशात गहू उत्पादनाचा आलेख चढता। यंदाच्या रब्बी हंगामात गव्हाचे उत्पादन 1140 लाख टनवर जाण्याचा केंद्रीय कृषी मंत्र्यांचा अंदाज आहे। राज्यभरात म्हाडाची 11,000हून अधिक घरं आणि अनेक भूखंड विक्रीविना पडून। घरांची विक्री खासगी संस्थेमार्फत करण्याचं धोरण निविदा प्रक्रियेत राबवून बांधकाम आणि विपणन क्षेत्रातील संस्थेची नियुक्ती केली जाईल।